इंदुरीकरांच्या मुलीचं साखरपुडाच झाला तो आणि त्याच्यावरती खूप खर्च केला म्हणून लोकांनी महाराजांना ट्रोल केलं. पैसे त्यांच्याकडे, करायला पाहिजे खर्च त्यांनी. तुला काय वाटतं? आज तुला माहितीये गावाकडे लोक म्हणतात किंवा आपल्याकडे पण, तो लग्न आम्हाला काही नाही, एक जोड्यात मुलगी द्या पण लग्न टोलेबाज करून द्या. याचा अर्थ काय होतो? मग महाराज तेच म्हणत होते की तुम्ही कर्ज काढून लग्न करू नका एवढ्या धूमधडाक्यामध्ये. पण लोक जे कीर्तन करतय ते कीर्तनकाराचे पण कीर्तन बंद पाडायला बसली. असलं हे आपलं समाज आहे. हा काय चुकीचं. आणि त्यांच्या साखरपुड्यामध्ये त्यांनी किती चांगलं सगळं होतं. पहिली गोष्ट बैठक व्यवस्था होती. दुसरी गोष्ट तिथं ज्या महिला होत्या त्या फुगाड्या खेळत होत्या. म्हणजे संदेश पण बघ ना तू काय, लोकांनी काय बघितलं, तिने गॉगल घातलाय आणि तिची मिरवणूक काढण्यात आली. पण महाराजांनी महाराष्ट्र कल्चरला पण रिप्रेझेंट केलं त्या साखरपुड्याच्या माध्यमातून. सगळ्यांना जेवण होतं, चांगलं जेवण होतं, बैठक व्यवस्था होती, कुठेही कोणाला फेटा नाही देण्यात आला, ना आहेर घेण्यात आला ना देण्यात आला. त्याच्यामध्ये हे किती चांगलं संदेश आहे. पण नाही, लोकांना कपड्यांवर निगेटिव्हच बोलायचं बघतात लोक.